नमस्कार, मी श्रुती पुन्हा एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। तर आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने आणि फिनिशिंगसह लहान बाळासाठी ही कुर्ती कटिंग आणि शिलाई करणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा। सुरुवातीला इथे आपण अस्तर घेतलंय, मागील भाग कटिंग करतोय। तर समोरच्या साईडला याची ओपन बाजू आहे आणि माझ्या साईडला याची बंद बाजू आहे। तर खालच्या साईडचं कापड थोडंसं क्रॉस आहे, ते सरळ रेषेत करून घेऊयात। खालच्या साईडला इथे मी सरळ रेषा मार्क करून घेतली। आपली पूर्ण उंची आहे 12 इंच, त्यामध्ये आपण 1 इंच मार्जिन घेतोय। तर खालच्या साईडच्या रेषेवरून वरच्या साईडला 13 इंचाला मार्क करून वरच्या साईडला शोल्डरची सरळ रेषा मार्क करून घेतोय। आता या रेषेवर शोल्डरचं माप टाकायचं आहे। शोल्डर आपण 5.25 इंच घेतोय। तिथूनच खालच्या साईडला मुंडा खोलीचं माप 5 इंच घेतोय। पुन्हा बंद बाजूकडून 5.25 इंचाला मार्क करून थोडं पुढल्या साईडला 5 इंचाला मार्क करून हे पॉइंट्स जोडत इथे हा बॉक्स मार्क करून घेतोय। अशा पद्धतीने मार्क केल्यामुळे मुंढा रेषा आणि छातीची रेषा अगदी सरळ रेषेत येतात। इथे मी लाईट चॉकचा वापर करते। जर व्हाईट कपड्यावर डार्क चॉक वापरलात तर त्याचं मार्जिन दिसून येतं, त्यामुळे लाईट चॉकचा वापर करा। आता छाती रेषेवर छातीच्या चौथ्या भागाचं माप टाकायचं आहे। आपली छाती आहे 20 इंच, त्याचा चौथा भाग येतो 5 इंच आणि त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन, म्हणून इथे मी एकूण अंतर 6.5 इंच घेते। माझ्या मापात छाती आणि कमरेचं माप सेम आहे, तर तेवढंच माप मी कमरेच्या रेषेवर घेते। इथं शिलाई मार्जिन तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता। आता मार्जिन रेषा जोडून घेतोय। आता आपण मुंढ्याचं मार्किंग करतोय। मध्यातून बाहेरच्या साईडला अर्धा इंचाला मार्क करून मागील मुंड्याचा शेप मार्क करून घेतोय। त्यानंतर गळारुंदी घेतोय 1.5 इंच, तिथूनच खालच्या साईडला मागील गळ्याची खोली घेतोय 1.5 इंच। पुन्हा बंद बाजूकडून 1.5 इंचाला मार्क करून इथे हा बॉक्स मार्क करून घेतोय। या बॉक्समध्ये मागील गळ्यासाठी गोल गळ्याचा शेप मार्क करून घेतोय। इथे आपल्या मागील भागाचं संपूर्ण ड्राफ्टिंग झालंय। आता आपण कटिंग करून घेऊयात। खालच्या साईडचं जे एक्स्ट्राचं कापड आहे ते कटिंग करून घ्या। त्यानंतर मार्जिन रेषा कटिंग करत मागील मुंड्याचा शेप आहे असा कटिंग करून घेतोय। त्यासोबत शोल्डरचं माप आणि गळ्याची खोली आहे अशी कटिंग करून घेतोय। इथे आपल्या मागील भागाचं संपूर्ण ड्राफ्टिंग कटिंग झालंय। आता मागील भागावरूनच पुढील भाग कटिंग करून घेतोय। पुढील भाग आपल्याला ओपन बाजूकडे कटिंग करायचा आहे। पाहताय माझ्या साईडला याची ओपन बाजू आहे। आपलं कापड डबल फोल्ड आहे। आता ओपन बाजूकडून 2 इंच मार्जिन मार्क करून घेतोय। समोरच्या साईडला आपण जे नॉट तयार करणार आहोत त्यासाठी आपल्याला 2 इंच मार्जिन लागणार आहे। तर इथे मी 2 इंचाला मार्क करून सरळ रेषा मार्क करून घेतली। खालच्या साईडला सुद्धा कापड सरळ रेषेत करून घेतोय। आता जिथे आपण मार्क केलंय त्याच्या पुढल्या साईडला आपल्याला मागील भाग आहे असा ठेवून मार्क करून घ्यायचा आहे। हा बेबी कुर्ता असल्याने मागील आणि पुढील मुंड्याचे शेप सेमच राहतील। आपली जी इतर मापं आहेत ती मागील भागाप्रमाणेच आहे अशी ड्राफ्ट करून घेतली। पाहताय आता मार्जिन रेषा जोडून घेतोय। त्यानंतर जे आपण 2 इंच मार्जिन घेतलंय त्याच्या पुढल्या साईडला आपण पुढील गळ्यासाठी मार्क करतोय। गळारुंदी घेतली होती आपण 1.5 इंच, पुढील गळ्याची खोली घेतोय 4 इंच। पुन्हा खालच्या साईडने गळ्याची खोली 1.5 इंच घेऊन हे पॉइंट्स जोडत इथे हा बॉक्स मार्क करून घेतोय। आता पुढील गळ्यासाठी आपण पान गळ्याचा शेप मार्क करून घेतोय। व्हिडिओमध्ये पाहताय त्या पद्धतीने गळ्या खोलीच्या खालच्या साईडला 1 ते 1.25 इंच इतपत मार्जिन घेत अशा पद्धतीने गळ्याचा शेप मार्क करून घ्या। इथे आपल्या पुढील भागाचं सुद्धा संपूर्ण ड्राफ्टिंग झालंय। आता आपण कटिंग करून घेतोय। खालच्या साईडचं जे एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते कटिंग करून घ्या। त्यानंतर मार्जिन रेषा कटिंग करत मागील मुंड्याचा शेप आहे असा कटिंग करून घेतोय। त्यासोबत पुढील गळ्याचा शेप आणि शोल्डरचं मार्जिन आहे असं कटिंग करून घेतोय। इथे आपल्या पुढील आणि मागील दोन्ही भागाचं अस्तरवर ड्राफ्टिंग कटिंग झालंय। आता हे दोन्ही अस्तरचे पीस आपण मेन फॅब्रिकवर आहे असे कटिंग करून घेतले।
पाहताय मेन फॅब्रिकवर कटिंग करत असताना अस्तरच्या चारही बाजूला थोडंसं मार्जिन सोडत कटिंग करा, जेणेकरून जेव्हा आपण अस्तर जोडू तेव्हा आपल्याला शिवण्यात कमी येणार नाही। आता पुढील भाग बाजूला ठेवून मागील भागाची शिलाई पाहतोय। इथे आपल्याला मेन फॅब्रिक अशा पद्धतीने ओपन करून घ्यायचं आहे। त्यावर अस्तरचा भाग आहे असा ओपन करून घ्या। इथे लक्षात घ्या, आपण मेन फॅब्रिकच्या वरच्या साईडवर अस्तरचा भाग आहे असा ठेवून घेतला आहे। आता आपण अस्तरच्या भागावर शिलाई करतोय। गळ्याच्या आकारावर टाचण्या लावून घ्या, म्हणजे शिलाई करताना आपलं कापड हलणार नाही। आता 5 इंच इतपत शिलाई मार्जिन घेत इथे आपण गळ्यावर शिलाई करून घेतोय। जिथे आपल्या गळ्याचा गोलाकार आहे तिथे सुई आतल्या साईडला ठेवून मग फुटर उचलून कापडाची दिशा बदलत अशा पद्धतीने 5 इंच इतपत मार्जिन घेत संपूर्ण गळ्यावर शिलाई करून घेतोय। गळ्याची शिलाई झाल्यानंतर जे एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे ते अस्तरच्या आकारानुसार कटिंग करून घेतोय। त्यानंतर गोल गळ्यावर नॉच देऊन घ्यायचे आहेत। नॉच दिल्यामुळे गळ्याचा शेप पलटवायला सोपा जातो आणि गळ्याचा आकार सुद्धा आहे असा परफेक्ट येतो। त्यानंतर कुर्तीच्या बॉटमला एकदा इतपत शिलाई मार्जिन घेत त्यावर आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। इथे लक्षात घ्या, सुरुवातीला आपण गळ्यावर शिलाई करून घेतली, त्यानंतर आपण बॉटमच्या भागावर शिलाई करून घेतोय, कारण आपण हा मागील भाग पलटवून घेणार आहोत। बॉटमची शिलाई करून झाल्यानंतर गळा आणि खालच्या साईडची जी शिलाई आहे त्यामध्ये जे अंतर आहे त्यामधून आपण हे मेन फॅब्रिक बाहेरच्या साईडला पलटवून घेतोय। पाहताय अतिशय सोपी पद्धत आहे। त्यानंतर गळ्यावर दाबटीप देऊन घेतोय। दाबटीप दिल्यामुळे गळ्याचा शेप आहे असा परफेक्ट येतो आणि तो फिटिंगला सुद्धा छान बसतो। तर अशा पद्धतीने गळे पलटवत असताना नेहमी दाबटीप देऊन घ्यायची। गळ्यावर दाबटीप देऊन झाल्यानंतर कमरेच्या भागावर सुद्धा दाबटीप देऊन घेतोय। आपला अस्तरचा भाग आतल्या साईडला फोल्ड करत वरच्या साईडने अगदी कडेने दाबटीप देऊन घेतोय। त्यानंतर मेन फॅब्रिकला अस्तरचा भाग जोडून घेतोय। 5 इंच इतपत शिलाई मार्जिन घेत अगदी कडेने शिलाई करून घ्यायची आहे। मेन फॅब्रिकला अस्तर जोडत असताना कापडावर कुठे चुण्या येणार नाही ह्याची काळजी घ्या। तुम्हाला जर अशा पद्धतीने डायरेक्ट जमत नसेल तर टाचण्यांचा वापर करा। इथे मी हाताच्या तळव्याचा वापर करत अगदी व्यवस्थित मेन फॅब्रिकला अस्तरचा भाग जोडून घेतला। आता जे एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे ते अस्तरच्या आकारानुसार आहे असं कटिंग करून घेतोय। इथे आपण अतिशय सोप्या पद्धतीने आणि फिनिशिंगसह मागील भाग तयार करून घेतला। आता मागील भाग बाजूला ठेवून पुढील भागाची शिलाई पाहूयात। इथे आपण अस्तरचे भाग बाजूला ठेवून मेन फॅब्रिकचे भाग समोरच्या साईडने अशा पद्धतीने ओपन करून घेतोय। पुढील भागाच्या दोन्ही बाजू समोरासमोर ठेवायच्या आहेत, नाहीतर मग आपले दोन्ही भाग एकाच बाजूचे तयार होतील। पाहताय त्यावर आपण अस्तरचे भाग आहे असे ठेवून घेतोय। पुढील भाग सुद्धा आपण पलटवून घेणार आहोत, त्यामुळे मेन फॅब्रिकच्या वरच्या साईडवर अस्तरचे पार्ट आहे असे ठेवून घ्या। पाहताय आपल्या दोन्ही गळ्याच्या बाजू अगदी समोरासमोर आहेत, ही महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, नाहीतर मग आपले दोन्ही पार्ट एकाच बाजूचे तयार होतील। आता आपण स्टेप बाय स्टेप शिलाई पाहूयात। इथे मी मेन फॅब्रिकवर टाचण्या लावून घेतल्या आहेत। इथे आपण डाव्या बाजूचा भाग घेतलाय जो पलटवून उजव्या बाजूचा तयार होतो। डावी आणि उजवी बाजू घेत असताना कन्फ्यूज होऊ नका। पाहताय जो आपला अस्तरचा भाग वरच्या साईडला आहे आणि गळ्याचा भाग आपल्याला डाव्या साईडने दिसतोय तोच आपण सुरुवातीला घेतोय। आता 5 इंच इतपत शिलाई मार्जिन घेत अस्तरच्या भागावर वरच्या साईडने शिलाई करून घेतोय। आता गळ्याच्या आकारापर्यंत सरळ शिलाई करून घेतोय। तिथे आपल्याला शिलाई स्टॉप करायची आहे। जिथपर्यंत आपण शिलाई केली आहे तिथून आपल्याला मार्किंग करायचं आहे। इथे मी कापड थोडंसं बाहेरच्या साईडला सरकवून घेतलंय। आता जिथे आपली शिलाई आली आहे तिथून अशा पद्धतीने सरळ रेषेत टेप ठेवत 1.5 इंचावर 3 पॉईंट मार्क करून घ्यायचे आहेत। लक्षात घ्या, जिथे आपली शिलाई स्टॉप झाली तिथून आपण खालच्या साईडला 1.5 इंचावर असे 3 पॉईंट मार्क करून घेतले। आता जिथे आपण पॉईंट मार्क केले तिथे आपण नॉट लावून घेणार आहोत। त्यासाठी इथे मी ह्या 12 इंच लांबीच्या 3 समान नॉट कटिंग करून घेतल्या। आता आपण त्या शिलाई करून घेतो। जिथे आपलं पहिलं मार्किंग आहे तिथेपर्यंत अर्धा इंच शिलाई मार्जिन घेत सरळ रेषेत शिलाई करून घेतोय। त्यानंतर मेन फॅब्रिक आणि अस्तर याच्यामध्ये आतल्या साईडने ही नॉट अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे। थोडंसं 5 इंच इतपत अंतर बाहेरच्या साईडला ठेवा
आता त्यावर आपण शिलाई करून घेतोय। शिलाई आपल्याला लॉक करून घ्यायची आहे। इथे लक्षात घ्या, गळ्याची शिलाई करत असताना आपण फक्त पाव इंच मार्जिन घेतलं आणि ही खालच्या साईडची शिलाई करताना आपल्याला अर्धा इंच मार्जिन घ्यायचं आहे। आता याच पद्धतीने जे आपले उरलेले 2 पॉइंट होते तिथे आपल्याला ह्या नॉट मेन फॅब्रिक आणि अस्तरच्या मध्ये आतल्या साईडने ठेवून त्यावर डबल शिलाई करून शिलाई लॉक करून घ्यायची आहे। कापडाच्या बॉटम पर्यंत अर्धा इंच मार्जिन घेत तिथेपर्यंत सरळ शिलाई करून घेतली। पुन्हा तिथून कापडाची दिशा बदलत एकदा बितपत शिलाई मार्जिन घेत सरळ रेषेत शिलाई करून घेतोय। त्यानंतर जे एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे ते अस्तरच्या आकारानुसार कटिंग करून घेतोय। गळ्याच्या इथलं एक्स्ट्राचं फॅब्रिक कटिंग करून घ्या। त्यानंतर गळ्यावर आपल्याला छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आहेत। कट्स दिल्यामुळे गळ्याचा शेप आहे असा परफेक्ट येतो आणि तो पलटवायला सुद्धा सोपं जातं। आता अस्तरचा भाग आतल्या साईडला फोल्ड करत इथे आपण हा पुढील भाग पलटवून घेतोय। इथे आपल्याला समोरील भाग वरच्या साईडला करून घ्यायचा आहे। पाहताय अतिशय सोपी पद्धत आहे। इथे टोकदार वस्तूच्या सहाय्याने गळ्याच्या इथला शेप आणि बॉटमच्या इथला शेप अगदी व्यवस्थित बाहेरच्या साईडला पलटवून घ्यायचा आहे। इथे पाहताय अगदी व्यवस्थित उजव्या बाजूचा भाग पलटवून घेतला। आता त्यावर आपण दाबटीप देऊन घेतोय। इथे तुम्ही दाबटीप नाही दिली तरी सुद्धा चालेल, पण दाबटीप दिल्यामुळे गळ्याचा शेप आहे असा परफेक्ट दिसतो आणि तो फिटिंगला सुद्धा छान बसतो। त्यामुळे दाबटीप नक्की देऊन घ्या। संपूर्ण पुढील भागावर दाबटीप देऊन झाल्यानंतर मेन फॅब्रिकला अस्तरचा भाग जोडून घेतोय। शिलाई करत असताना कापडावर कुठे चुणे येणार नाही ह्याची काळजी घ्या। त्यानंतर जे एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे ते अस्तरच्या आकारानुसार कटिंग करून घ्या। इथे आपण अगदी फिनिशिंगसह पुढील भागाचा उजवा भाग तयार करून घेतला। पाहताय आता आपण डाव्या भागाची शिलाई पाहतोय। आता आपण उजव्या साईडचा भाग घेतोय जो पलटवून डाव्या साईडचा तयार होणार आहे। त्यावर आपण टाचण्या लावून घेतोय। पुन्हा सांगते, आपल्या मेन फॅब्रिकच्या वरच्या साईडवर अस्तरचा भाग आहे आणि तो आपण पलटवून घेतोय। इथे डाव्या भागाची शिलाई करत असताना खालच्या साईडने सुरुवात करतोय। एकदा बितपत शिलाई मार्जिन घेतल्यानंतर वरच्या साईडला आपल्याला अर्धा इंच इतपत मार्जिन घेत गळ्यापर्यंत सरळ शिलाई करून घ्यायची आहे। गळ्याच्या इथून आपल्याला पाव इंच इतपत शिलाई मार्जिन घेत पूर्ण शोल्डरपर्यंत अशाच पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे। तिथे गळ्याचा गोल शेप आहे तिथे सुई आतल्या साईडला ठेवून मग फुटर उचलून कापडाची दिशा बदलून घ्या, तेव्हाच आपल्या गळ्याचा शेप आहे असा परफेक्ट येईल। त्यानंतर एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक कटिंग करून गळ्याच्या भागावर नॉच देऊन घेतोय। बॉटमचं सुद्धा एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक कटिंग करून घ्या। आता पुढील भागाप्रमाणेच अस्तरचा भाग आतल्या साईडला फोल्ड करत इथे आपण डाव्या साईडचा भाग पलटवून घेतोय। कुर्तीचे टोक परफेक्ट बाहेर येण्यासाठी टोकदार वस्तूच्या सहाय्याने अगदी व्यवस्थित पलटवून घ्या। पाहता इथे आपण डाव्या बाजूचा भाग पलटवून घेतला। आता त्यावर वरच्या साईडने दाबटीप देऊन घेतोय। दाबटीप देत असताना अगदी कडेने देऊन घ्यायची आहे। कापडाची दिशा बदलत असताना सुई आतल्या साईडलाच ठेवा, मगच कापडाची दिशा बदलून घ्या, नाहीतर मग आपल्या गळ्याला फिनिशिंग येणार नाही। दाबटीप देत असताना कापड न खेचता हलक्या हाताने द्या, नाहीतर मग आपल्या गळ्यावर चुण्या येतात। पाहता इथे आपण संपूर्ण गळ्यावर दाबटीप देऊन घेतली। आता मेन फॅब्रिकला अस्तरचा भाग शिलाई करून घेतोय। अगदी कडेने पाव इंच इतपत शिलाई मार्जिन घेत इथे आपण अस्तरचा भाग जोडून घेतला। त्यानंतर जे एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे ते अस्तरच्या आकारानुसार आहे असं कटिंग करून घेतोय। इथे आपल्या दोन्ही बाजूच्या भागाची अगदी फिनिशिंगसह शिलाई करून झाली आहे। आता आपल्याला उजव्या साईडचा भाग घ्यायचा आहे। आपण उजव्या साईडच्या भागाला नॉट लावून घेतल्या होत्या। इथून आपल्याला 1.5 इंच इतपत आतल्या साईडला यायचं आहे, कारण आपण 2 इंच मार्जिन घेतलं होतं त्यामधलं अर्धा इंच मार्जिन आपलं शिवण्यात गेलं। दोन्ही पार्ट अशा पद्धतीने ठेवल्यानंतर गळ्याचा आकार दोन्ही बाजूने समान आहे का ते मोजून पहा, नाहीतर मग आपल्या गळ्याचा शेप वर खाली होतो। पाहता इथे आपण अगदी व्यवस्थित दोन्ही पार्ट मोजून पाहिले। आता जे आपण शिलाई केलेल्या नॉट आहेत त्यामधली जी वरची नॉट आहे ती अशा पद्धतीने सरळ रेषेत पकडून तिथे आपल्याला मार्क करून घ्यायचा आहे। पाहताय त्यानंतर आपण पुढील भाग बाजूला ठेवून घेतोय। इथे जो आपण पहिला पॉइंट मार्क केला तिथून खालच्या साईडला 1.5 इंच इतपत अंतर घेत 2 पॉइंट मार्क करून घ्यायचे आहेत। पाहता इथे आपण समान आकाराचे 3 पॉइंट मार्क करून घेतले। आता आपल्याला इथे नॉट लावून घ्यायचे आहेत।
इथे आपण ओपन बाजूकडून आतल्या साईडला 1 इंच मार्जिन घेत सरळ रेषा मार्क करून घेतली होती. त्यावर आपल्याला अशा पद्धतीने ही नॉट ठेवत तिथे शिलाई लॉक करून घ्यायची आहे. म्हणजेच आपण फिटिंग लाईनच्या बाजूने अर्धा इंच मार्जिन आतल्या साईडला सोडत अशा पद्धतीने नॉट शिलाई करून घेतोय. कारण आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलंय. इथं तुम्ही अगदी बाहेरच्या साईडला नॉट शिलाई केलात तरीसुद्धा चालेल. पाहताय आपण तिन्ही नॉट अगदी व्यवस्थित शिलाई करून घेतल्या. इथे आपण दोन्ही समोरील भागाला मापानुसार नॉट शिलाई करून घेतल्या. आता आपण उजव्या साईडच्या भागाला लेस शिलाई करून घेतोय. त्यासाठी इथे मी ही थोडी ब्रॉड आकाराची लेस घेतली आहे. गळ्याच्या बाजूने इथे आपण लेस शिलाई करायला सुरुवात करतोय. जिथेपर्यंत आपल्या गळ्याचा आकार आहे तिथेपर्यंत अशा पद्धतीने सरळ रेषेत ही लेस शिलाई करून घेतोय. गळ्याच्या आकाराच्या इथून खालच्या साईडला लेस शिलाई करत असताना इथे लेसची चुणी न घेता सुई आतल्या साईडला ठेवून मग फुटर उचलून फक्त लेसची दिशा बदलून घ्यायची आहे. व्हिडिओमध्ये पाहिलं त्या पद्धतीने पुन्हा आपण सरळ रेषेत कुर्तीच्या बॉटमपर्यंत ही लेस शिलाई करून घेतोय. लेस आपल्याला फक्त इथेपर्यंतच लावायची आहे. लेसची साईज ब्रॉड असल्याने पुन्हा आपल्याला समोरच्या साईडने लेसवर शिलाई करून घ्यायची आहे. गळ्यापर्यंत सरळ शिलाई झाल्यानंतर गळ्याच्या आकाराच्या इथे 1/2 इंच लेसची चुणी तयार करून घेतोय. पाहताय इथे कापडाची दिशा बदलत असताना सुई आतल्या साईडला ठेवून मगच सरळ रेषेत शिलाई करून घ्या, नाहीतर मग आपली लेस उचलल्यासारखी वाटेल. इथे आपण अगदी फिनिशिंगसह उजव्या साईडच्या भागाला लेस शिलाई करून घेतली. आता ज्या पुढील भागाच्या नॉट आहेत त्यांना आपण लटकन तयार करून घेतोय. इथे मी हे 2.5 बाय 2.5चे कापडाचे तुकडे घेतलेत. त्यामधलं एक पीस मध्यातून नॉटवर अशा पद्धतीने फोल्ड करून घ्या. त्यावर आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. सुरुवातीला शिलाई लॉक करून घ्या. खालच्या साईडचं अर्धा इंच कापड वरच्या साईडला फोल्ड करून घ्या. त्यानंतरच त्यावर शिलाई करून घ्या. अशा पद्धतीने शिलाई केल्यामुळे आपले धागे बाहेरच्या साईडला येत नाहीत. इथे पाहताय आपण तिन्ही नॉटला लटकन शिलाई करून घेतले. याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या बाजूचे लटकन सुद्धा शिलाई करून घ्यायचे आहेत. आता एक्स्ट्राचं कापड कटिंग करून हे लटकन आपण बाहेरच्या साईडला पलटवून घेतोय. पाहताय अतिशय सोपी पद्धत आहे. याच पद्धतीने आपण दुसरा भाग सुद्धा तयार करून घेणार आहोत. आता आपण बाहीची कटिंग पाहतोय. त्यासाठी इथं मी हे 4 फोल्डमध्ये मेन फॅब्रिक घेतलंय. समोरच्या साईडला याची ओपन बाजू आहे. याची घडी कशी घेतली ते पाहूयात. पुढील आणि मागील भाग कटिंग करत असताना जेवढं आपण विथ मार्जिन मार्किंग केलं होतं तेवढंच इथं मी 6 इंच मार्जिन घेतलंय. त्यानंतर बाहीची पूर्ण उंची आहे 8.5 इंच. त्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन ॲड करून इथे मी बाहीची पूर्ण उंची 9.5 इंच घेते. इथे आपण बाहीसाठी फक्त मेन फॅब्रिकचा वापर करतोय. तुम्ही जर अस्तर वापरणार असाल तर 1.5 इंच मार्जिन घ्या. त्यानंतर ओपन बाजूकडे बाहीची कॅप हाईट 2.5 इंचावर घेतोय कारण साईज लहान आहे. पुन्हा मध्यात 2.5 इंचाला मार्क करून तिथेपर्यंत सरळ रेषा मार्क करून घेतली. आता यामधून जे आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलंय ते मायनस करून घेतलं. आता इथून बंद बाजूपर्यंत अशी क्रॉस रेषा मार्क करून घ्यायची आहे. त्यानंतर ह्या रेषेचा मध्य काढायचा आहे. टेप अशा पद्धतीने ठेवून मध्यात फोल्ड करून घेतोय. मध्यात मार्क केलं तिथे वरच्या साईडला अर्धा इंचाला मार्क करून बंद बाजूकडून आतल्या साईडला 1 इंचाला मार्क करून हे दोन्ही पॉईंट्स जोडत मागील मुंडाचा शेप मार्क करून घेतोय. पुन्हा तिथूनच मधल्या पॉईंटमधून 1/2 इंच खालच्या साईडला येत पुढील मुंडाचा शेप मार्क करून घेतला. बॉटमला दंडघेराचा माप टाका आणि त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन. इथे मार्जिन रेषा जोडून घेतली. इथे आपल्या बाहीचं ड्राफ्टिंग झालंय. आता कटिंग करून घेतोय. सुरुवातीला मागील मुंडाचा शेप आहे असा कटिंग करून घेतोय. त्यानंतर ही बाही ओपन करून घ्या. त्यानंतरच पुढील मुंडाचा शेप कटिंग करून घ्यायचा आहे. इथे आपल्या बाहीचं संपूर्ण कटिंग झालंय. आता बाहीच्या बॉटमला लेस लावून घेतोय. मेन फॅब्रिकची बाहेरील बाजू वरच्या साईडला आहे. आता आपण खालच्या साईडचं अर्धा इंच कापड वरच्या साईडला फोल्ड करून घेतोय. त्यावर आपल्याला लेस ठेवून अशा पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे. आपल्या बाहीची समोरील बाजू वरच्या साईडला आहे आणि त्यानंतर आपण खालच्या साईडचं अर्धा इंच कापड वरच्या साईडला फोल्ड करून घेतलं. आता त्यावर आपण लेस लावून घेतोय. बॉटमला शिलाई करून झाल्यानंतर पुन्हा आपण वरच्या साईडने शिलाई करून घेतोय. याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडच्या बाहीला सुद्धा लेस शिलाई करून घेतली. पाहताय आता आपण कुर्तीचे शोल्डर शिलाई करतोय. आपल्या मेन फॅब्रिकची समोरील बाजू वरच्या साईडला आहे.
त्यावर पुढील भागाची समोरील बाजू अशा पद्धतीने ठेवून वरच्या साईडला अर्धा इंच इतपत शिलाई मार्जिन घेत शोल्डर शिलाई करून घेतोय। आपल्या मेन फॅब्रिकच्या दोन्ही बाहेरील बाजू एकमेकावर आहेत आणि आपण आतल्या साईडने शोल्डरवर डबल शिलाई करून घेतोय। याच पद्धतीने दुसऱ्या बाजूचे शोल्डर सुद्धा आतल्या साईडने एकमेकावर ठेवत अर्धा इंच इतपत मार्जिन घेत शिलाई करून घेतोय। शोल्डरवर शिलाई डबल करून घ्यायची आहे जेणेकरून शोल्डर उसवणार नाहीत। त्यानंतर आपण बाही शिलाई करतोय। जी आपली शोल्डरची शिलाई आहे ती डाव्या बाजूला घ्या। इथे मी बाही घेतली आहे। बाहीचा जो गोलाकार भाग आहे तो समोरच्या साईडला येणं गरजेचं आहे, तेव्हाच आपली बाही परफेक्ट बसेल। त्यानंतर बाहीच्या मध्यात नॉच देऊन घ्यायचा आहे। आता जो आपण बाहीवर नॉच दिला आहे तो आपल्याला शोल्डर पट्टीच्या मध्यावर ठेवायचा आहे अशा पद्धतीने। आता मध्यातून एकदा वितपत शिलाई मार्जिन घेत शिलाई करायला सुरुवात करतोय। अशा पद्धतीने मध्यातून बाही जोडायला सुरुवात केल्याने ती दोन्ही बाजूला अगदी समान पुरते। त्यासोबत बाहीचा शेप सुद्धा परफेक्ट येतो। एका बाजूची सिंगल शिलाई झाल्यानंतर पुन्हा आपण मध्यातून दुसऱ्या साईडची बाही जोडायला सुरुवात करतोय। बाही जोडत असताना ती न खेचता हलक्या हाताने जोडा, नाहीतर मग आपल्या बाहीवर चुण्या येतात। पाहता इथे आपण दुसऱ्या बाजूची बाही सुद्धा शिलाई करून घेतली। आता त्यावर आपल्याला पुन्हा डबल शिलाई करून घ्यायची आहे। कोणत्याही प्रकारची बाही जोडत असताना नेहमी डबल शिलाई करून घ्यायची। दुसऱ्या बाजूची बाही सुद्धा याच पद्धतीने शिलाई करून घ्या। त्यानंतर आपण मार्जिन शिलाई करतोय। दोन्ही बाजूचे पार्ट आतल्या साईडने एकमेकावर ठेवत इथे आपण मार्जिन शिलाई करून घेतोय। त्यानंतर तुमच्या मापानुसार ही कुर्ती फिटिंग करून घ्या। इथे आपल्या कुर्तीची संपूर्ण कटिंग आणि शिलाई झाली आहे। तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद।